नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. तर बुलढाणा जिल्हा राजमाता जिजाऊंचे माहेरघर असल्याने बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात शिवभक्त जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करतात. आज सकाळी खामगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी इत्यादी प्रात्यक्षिके सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने अमरावतीत प्रहारच्या वतीने शिवभीम मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध गटातील तरुणांपासून ते ज्येष्ठ खेळाडू मॅरेथॉन स्पर्धेत धावले. आमदार बच्चू कडू यांनी मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त विविध पारंपरिक शिवकालीन वेशभूषेत शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. जळगावात आज सकाळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे स्टेडियम कॉम्प्लेक्स येथून शिवजयंती मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक संपन्न झाली. या मिरवणुकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांनी हजेरी लावली होती. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास्थळी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंढरपुरात शिवभक्तांची गर्दी. भगवे ध्वज हातात घेऊन भगव्या रंगांचे फेटे बांधून जय जिजाऊ जय शिवरायच्या गजरात पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पहाटेपासून मोठी गर्दी जमलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना शिवप्रेमींच्या भावना दाटून येत होत्या. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. उन्हाच्या झळा आता नागरिकांना बसू लागल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच नागरिकांची पावले रसवंती गृहाकडे वळत आहेत. कोको कोला, थम्स अप सारखी शीतपेय पिण्यापेक्षा थंडागार उसाचा रस पिण्याच्या ग्राहकाला पसंती आहे. उसाच्या रसाला सध्या चांगलीच मागणी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात शिवजयंती निमित्त भव्य प्रतापगडाची प्रतिकृती साकारली. प्रतापगड पाहण्यासाठी आल्यानंतर प्रत्येकाला फोटो काढण्याचा मोह आवरला जात नाही. प्रत्येकजण फोटो व सेल्फी काढताना दिसत आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.